नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मीच होईल ग्रामसेवक. 2500 प्लस कृषी घटक प्रश्नांचा महासंग्राम या सिरीजचा हा भाग 9 आहे. या अगोदर आपण भाग 8 अपलोड केलेले आहेत. अजूनपर्यंत तुम्ही ते भाग बघितले नसतील तर तुम्हाला विनंती आहे की अगोदर ते बघून घ्यावे, जेणेकरून कुठल्याच प्रकारे तुमचं नुकसान होणार नाही. तसेच मित्रांनो, सर्वचे सर्व टॉपिक आपण 100% कव्हर केलेले या सिरीजमध्ये, म्हणून तुम्हाला कुठल्याच प्रकारे कोणत्याच व्हिडिओला स्किप न करता बघायचे आहे. मित्रांनो, दोन्ही सिरीज अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. 40 पैकी 40 प्रश्न अटेम्प्ट करून नेण्याकरता. तर मित्रांनो, कुठल्याच प्रकारचा टाइमपास न करता आजचं व्हिडिओ लेक्चर बघूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, कोणते मूलद्रव्य पिकाचा जोम व रोग प्रतिकारक क्षमता वाढवते? तर त्याचे उत्तर आहे पालाश. मित्रांनो, जे काही पालाश असते हे मूलद्रव्य पिकाचा जोम व रोग प्रतिकारक क्षमती जी काही असते हे वाढत असते. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तसेच रिकामी जागा हे अत्यंत प्रभावशाली कीटकनाशक आहे. तर लक्षात असू द्या, बेन्झिन हेक्झाक्लोराइड. मित्रांनो, असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की बेन्झिन हेक्झाक्लोराइड हे काय आहे? तर मित्रांनो, हे कीटनाशक आहे, लक्षात असू द्या. तसेच रिकामी जागा हे उत्कृष्ट तणनाशक आहे. तर कोणतं? तर कॅल्शियम सायनाइड. लक्षात असू द्या, कॅल्शियम सायनाइड काय आहे? तर हे उत्कृष्ट दर्जाचे तणनाशक आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच आंबा, कांचन आणि ड्युरांडा वगैरे पोशिंद्यांद्वारे वाढणारी परजीवी वनस्पती कोणती आहे? तर ते आहे अमरवेल. मित्रांनो, जी काही अमरवेल असते ही जी काही परजीवी वनस्पती आहे ही आंबा, कांचन आणि ड्युरांडा वगैरे पोशिंद्यांवर वाढणारी परजीवी आहे. तसे मित्रांनो, आंब्यावरती कोणती परजीवी वनस्पती आहे असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच वेळा. तर मित्रांनो, अमरवेल. तसे मित्रांनो, कांचन आणि ड्युरांडा या सुद्धा पिकावरती जी काही परजीवी वनस्पती आहे अमरवेल ही वाढत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच वाटाणा, हरभरा यांच्यासारख्या वनस्पतींच्या मुळांवरील गाठीत कोणते जीवाणू असतात? तर त्याचे उत्तर आहे रायझोबियम. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तसेच ही जे काही रायझोबियम आहे हे जीवाणू हे कुठंतरी जे काही तूर पीक आहे याला चांगलं म्हणजे वाढण्याकरता मदत करत असते. तसेच मित्रांनो, रायझोबियम हे खताचे सुद्धा कार्य करत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कोकण विकास महामंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कळंबिस्त येथे रबर प्रकल्प उभारण्यात आला आहे. कळंबिस्त हे स्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते? तर त्याचे उत्तर आहे कणकवली. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील ऊसात इतर राज्यांशी तुलना करता अधिक म्हणजे इतका शर्करांश आहे? तर 11% एवढा आहे. तसेच जिल्हाधिकारी हे रोजगार हमी योजनेचे जिल्हा स्तरावरील प्रमुख होत. या योजनेच्या अंमलबजावणीची राज्यस्तरावरील सूत्रे कोणाच्या हाती आहेत? तर त्याचे उत्तर आहे नियोजन विभाग. मित्रांनो, नियोजन विभागाच्या हाती काय असते? तर जिल्हाधिकारी हे रोजगार हमी योजनेची जिल्हास्तरावरील प्रमुख आहेत, बरोबर आहे. परंतु या योजनेच्या अंमलबजावणीची जी काही राज्यस्तरावरील सूत्रे आहेत हे नियोजन विभाग यांच्या हाती असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीचे जे काही तालुका स्तरावरील कार्य आहे यांच्यावर सोपविले गेले आहे. तर त्याचे उत्तर आहे तहसीलदार. मित्रांनो, तहसीलदारांवर कोणते कार्य सोपविले गेले आहे? तर रोजगार हमी योजनेचे. लक्षात असू द्या. तसेच कोणत्या कामाचा पाणलोट क्षेत्र विकास कामांमध्ये समावेश होऊ शकणार नाही? तर त्याचे उत्तर आहे उपसा जलसिंचन. मित्रांनो, उपसा जलसिंचन कामाचा जो काही पाणलोट क्षेत्र विकास आहे या कामांमध्ये समावेश होऊ शकणार नाही. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच राज्यातील किनारपट्टी लगतच्या कोकण भागात खारभूमी विकास प्रकल्प कोणत्या वर्षापासून राबविला जात आहे? तर त्याचे उत्तर आहे 1949. मित्रांनो, 1949 पासून राज्यातील किनारपट्टी लगतचा जो काही कोकण भाग आहे म्हणजेच खारभूमी विकास प्रकल्प राबविला जात आहे. लक्षात असू द्या. तसेच काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण, वेंगुर्ला व सावंतवाडी ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो, रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. वेंगुर्ला कुठे आहे? तर रायगड जिल्हा. तसेच मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला या ठिकाणी काजूचं जे काही संशोधन केंद्र आहे ते सुद्धा आहे. लक्षात असलं पाहिजे तुमच्या. तसेच फुले चैतन्य, फुले वारणा, कराड 411 या कशाच्या सुधारित जाती आहेत? तर त्याचे उत्तर आहे भुईमुग. मित्रांनो, भुईमुगाच्या फुले चैतन्य, फुले वारणा आणि कराड 411 हे काही आहेत हे सुधारित जाती आहेत. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसे मित्रांनो, भूपृष्ठावरील किंवा गोड्या पाण्यातील म्हणजे विशेषत्वाने तलावांतर्गत मासेमारी राज्याच्या कोणत्या विभागात मोठ्या प्रमाणावर चालते? तर त्याचे उत्तर आहे विदर्भ. तसेच राज्यातील नदी तळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेल्या कोणत्या जातीचा मासा मूळ आफ्रिकेतील आहे? तर त्याचे उत्तर आहे तिलापिया. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच
मच्छीमारीसाठी रायगड जिल्ह्यातील रिकामी जागा या बंदराचा खास विकास करण्यात येत आहे, तर त्याचे उत्तर आहे आग्राव. मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये कोणता बंदर आहे, तर आग्राव आहे, लक्षात असू द्या. आणि खास त्याचा जो काही विकास आहे हा मच्छीमारीसाठी करण्यात येत आहे, लक्षात असलं पाहिजे तुमच्या. तसेच कोणत्या गटातील सर्व मासे सागरी मत्स्य आहेत, तर त्याचे उत्तर आहे पापलेट, रावस, सुरमई आणि हलवा. मित्रांनो, ही जी काही मासे आहेत हे सर्व मासे सागरी मत्स्य आहेत, लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. तसेच कोणत्या गटातील तिन्ही मत्स्य जाती बाहेरून आणून राज्यातील नदी तळ्यात सोडवण्यात आल्या आहेत, तर त्याचे उत्तर आहे कटला, रोहू आणि मृगळ, लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, ज्यावेळी 30पेक्षा जास्त कर्ब आणि नत्र गुणोत्तर प्रमाण असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्यादरम्यान नत्राचे काय होत असते, तर इमोबिलायझेशन होत असते. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की ज्यावेळी 30पेक्षा जास्त कर्ब किंवा नत्र यांचे जे काही गुणोत्तर आहे प्रमाण असणारे जे काही सेंद्रिय पदार्थ असतात मित्रांनो जमिनीमध्ये घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्यादरम्यान नत्राचे जे काही असते रूपांतर हे इमोबिलायझेशन मध्ये होत असते, लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 2 ते 3 वेळा जर वाचलं तुमच्या तर प्रश्न हा लक्षात येऊ शकतो. तसेच भारतामध्ये प्रथम कृषी विद्यापीठाची स्थापना यांच्या नावे झाली आहे, तर त्याचे उत्तर आहे गोविंद वल्लभ पंत. मित्रांनो, जी काही कृषी विद्यापीठ आहे सर्वप्रथम गोविंद वल्लभ पंत यांच्या नावाने झालेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 कृषी हवामान विभागांमध्ये च्या आधारावर विभागलेली आहे, तर पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती. मित्रांनो, या सर्वांच्या आधारावर विभागलेली आहे, लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मित्रांनो, भारतीय हवामान खात्याने मान्सूनचे वाऱ्याचे आगमन व निर्गमन यांचा अभ्यास करून 4 ऋतू मानलेले आहेत, सोबत ऋतूंचा कालावधी दिला आहे, तर तो कोणता आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. एक म्हणजे नैऋत्य मान्सून काळ. मित्रांनो, नैऋत्य मान्सून काळ हा जून ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान असतो. तसेच मान्सून उत्तर काळ हा ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान असतो. तसे मित्रांनो, ईशान्य मान्सून काळ जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात असतो आणि मान्सून पूर्व काळ हा मार्च ते मे मध्ये असतो, लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. कुठल्याच प्रकारे तुम्हाला या काळामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. मित्रांनो, हे जे काही काळ आपण दिलेले आहेत आणि महिने दिलेले आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, म्हणून तुम्हाला कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज न होता हे सर्व लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये कुठल्याच प्रकारे तुमचा मार्क जो आहे हा जाता कामा नये. तसे मित्रांनो, जे काही प्रश्नाची काठिण्य पातळी आहे हे जर मनापासून तुम्हाला आवडत असेल तर मनापासून व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला. तसेच उफणणी प्रक्रियेसाठी वाऱ्याची किमान गती किती असावी, तर त्याचे उत्तर आहे 15 किलोमीटर प्रति तास. मित्रांनो, 15 किलोमीटर प्रति तास एवढी गती उफणणी या प्रक्रियेसाठी वाऱ्याची लागत असते, लक्षात असू दे. तसेच भारतात मृदा संधारण संशोधनाची सुरुवात 1923 मध्ये झाली. मित्रांनो, असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की भारतात मृदा संधारण संशोधनाची सुरुवात कधी झाली, तर 1923 मध्ये. तर मित्रांनो, कोठे झालेली आहे, तर मांजरी, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी झाली आहे. तर मित्रांनो, भारतात मृदा संधारण संशोधनाची सुरुवात 1923 मध्ये मांजरी, पुणे, महाराष्ट्र येथे कोरडवाहू शेती योजनेची स्थापना होऊन झाली आहे, लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच 2,4-D तणनाशक. मित्रांनो, आपलं कुठंतरी मला वाटतं की दुसऱ्या व्हिडिओमध्ये चुकलेलं आहे की 2,4-D काय आहे, तर मित्रांनो हे तणनाशक आहे, हे लक्षात असू द्या. कुठल्याच प्रकारे मित्रांनो कन्फ्यूज व्हायचं नाही, याबद्दल माफी मागतो की जे काही 2,4-D आपण जे सांगितलं होतं हे कीटकनाशक सांगितलं होतं, परंतु ते कीटकनाशक नसून ते तणनाशक आहे. एका विद्यार्थ्याने कमेंटसुद्धा केली होती, त्याबद्दल मित्रांनो मनापासून सॉरी मानतो आणि हा जो काही प्रश्न आहे तुम्हाला करेक्ट करून घ्यायचा आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की 2,4-D तणनाशक हे जमिनीत किती दिवसाचे अवशेष स्वरूपात राहते, तर ते असते 14 ते 30 दिवस. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच माती नुकसानीचे सूत्र A बरोबर RKLSCP मध्ये के काय दर्शवतो, तर त्याचे उत्तर आहे मृदा धूप शक्यता निर्देशांक. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तसेच डिसेंबर 1972 मध्ये वृक्षाच्या संरक्षणासाठी चिपको वृक्षांना आलिंगन द्या चळवळ कोणी सुरू केली, तर त्याचे उत्तर आहे शरद जोशी. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, डिसेंबर 1972 मध्ये. तसेच चिपको आंदोलनाचे जे काही प्रणेते आहेत ते कोणाला ओळखले जाते, तर याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे, बऱ्याच वेळा आपण रिपीट केलेले आहे. तसेच मित्रांनो, त्यांचे जे काही निधन आहे हे 2022 मध्ये कोरोना या काळामध्ये त्यांना कोरोना झाल्यामुळे झाले होते, म्हणून
त्यांचे जे काही नाव आहे हे लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे. म्हणून तुम्हाला मित्रांनो चिपको आंदोलनाचे जे काही प्रणेते आहेत हे कोण होते याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की भारतीय मृदा विज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे, तर भोपाळ या ठिकाणी आहे. मित्रांनो मध्य प्रदेश भोपाळ या ठिकाणी भारतीय मृदा विज्ञान संस्था हे तसे मित्रांनो मध्य प्रदेशचे जे काही राज्यपाल आहे हे कोण आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच जास्त पाणी, कमी पाणी आणि पीक पद्धती यानुसार भारत देश हा किती कृषी हवामान विभागात विभागला आहे, तर त्याचे उत्तर आहे 15. मित्रांनो 15 विभागामध्ये जो काही कृषी हवामान विभाग आहे हा विभागण्यात आला आहे. कशावरून, तर जास्त पाणी, कमी पाणी आणि पीक पद्धती यानुसार. लक्षात ठेवायचं तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशल अशी भन्नाट अशी ऑफर घेऊन आलेलो आहे. तुमच्या स्क्रीनवरील जेवढ्या काही तुम्हाला 5 जे काही नोट्स आहेत हे फक्त 100 रुपयामध्ये आपण प्रोव्हाइड करून देणार आहोत. मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी कुठेतरी हे जे काही नोट्स आहेत हे मदत करणार आहेत. म्हणून कुठल्याच प्रकारे टाईमपास न करता हे नोट्स तुम्हाला परचेस करायचे. मित्रांनो हे जे काही नोट्सची ऑफर असणार आहे हे फक्त परीक्षेची तारीख जाहीर होण्यापर्यंत असणार आहे. ज्या दिवशी परीक्षेची तारीख ही जाहीर होईल मित्रांनो त्यानंतर ऑफरची जी काही किंमत असणार आहे ते डबल होणार आहे. म्हणून कुठल्याच प्रकारे तुमचं स्वतःचं नुकसान न करता आजच ही जी काही नोट्स आहे तुमच्या ताब्यात घ्यायचे. तसे मित्रांनो ही जी काही ऑफर आपण ठेवलेली आहे कुठेतरी आपल्याला लाईव्ह येता यावं याकरता ठेवलेली आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला सहकार्य हे आपल्या चॅनलला करायचे आहे. मित्रांनो गणितातील खास मजा जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हे PDF तुम्हाला तर 40 मार्क मिळून देणारच आहे. परंतु गणितामध्ये जर मजा काय असते हे जर तुम्हाला समजून घ्यायचं जर असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला हे मदत करायचं आहे. मित्रांनो जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचं आहे. तसेच यानंतरचा प्रश्न जाणून घेऊया आपण. कुठल्याच प्रकारे दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचा उद्देश गरिबांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे हा आहे. लक्षात असू द्या की जो काही दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम आहे याचा उद्देश काय आहे, तर गरिबांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे हा आहे. लक्षात असू द्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच रोजगार पुरविणारी कोणती योजना विशेषतः दुष्काळग्रस्त भागासाठी सुरू केली होती, तर त्याचे उत्तर आहे रोजगार हमी योजना. मित्रांनो दुष्काळग्रस्त भागांसाठी जी काही योजना आहे रोजगार हमी योजना ही रोजगार पुरवणारी योजना राज्य सरकारने सुरू केली होती. लक्षात असू द्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच भारतातील ऊस उत्पादक राज्यांची उतरत्या क्रमानुसार अचूक क्रमवार्ता अशी आहे. एक म्हणजे उत्तर प्रदेश, दुसरं महाराष्ट्र, तिसरं कर्नाटक आणि तमिळनाडू. मित्रांनो सर्वात जास्त जे काही ऊसाचं उत्पादन आहे कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते, तर त्याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश, दुसरं आहे महाराष्ट्र, तिसरं कर्नाटक आणि चौथं आहे तमिळनाडू. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तसेच ग्रामीण पुनरुत्थानासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी कोणत्या प्रतिमानावर भर दिला आहे, तर त्याचे उत्तर आहे पुरा प्रतिमान. तसे मित्रांनो डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल मॅन म्हणून ओळखतात यांना. तसेच मित्रांनो यांचं जे आत्मचरित्र आहे हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे, तर विंग्स ऑफ फायर या इंग्लिश नावाने प्रसिद्ध आहे. तसे मित्रांनो यांची जी काही मराठी आवृत्ती आहे हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे, तर त्याचे उत्तर आहे अग्निपंख. लक्षात ठेवायचे. तसे मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे की देशाच्या आर्थिक विकासाचा दर मुख्यत्वे यावर अवलंबून असतो, तर कशावर अवलंबून असतो मित्रांनो. एक म्हणजे शिक्षण आणि संशोधन, दुसरं भांडवल आणि नैसर्गिक साधने, तिसरं आंतरराष्ट्रीय व्यापार व शांतता आणि चौथं म्हणजे शेती आणि सिंचन. या सर्व गोष्टीवर मित्रांनो देशाच्या आर्थिक विकासाचा दर अवलंबून असतो. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. भारत सरकारद्वारे महत्त्वाच्या पिकांच्या किमान आधारभूत किमती म्हणजेच MSP केव्हा जाहीर केल्या जातात, तर पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी. मित्रांनो पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू करण्यापूर्वी भारत सरकार काय करत असते, तर पिकांच्या किमान आधारभूत किमती हे ठरवत असते. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तसेच सामान्यतः पाणलोट क्षेत्रांमध्ये केले जाणारे परंतु खर्चिक स्वरूपाचे असणारे नालाबंध, तसेच रोधीबांध अथवा पाझर तलाव यांसारखी कामे तांत्रिकदृष्ट्या कोणत्या सदरात मोडतात, तर त्याचे उत्तर आहे लघु पाटबंधारे तलाव. तसेच मित्रांनो कुठेतरी व्हिडिओ लेक्चर घेत असताना आपली जी काही टंग आहे हे स्लिप होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो जर कुठल्याही प्रकारे जर प्रश्न हा चुकीचा वाटला तर कमेंट करत चला. आपण हे जे काही चुका आहे हे दुरुस्त करत असतो मित्रांनो. कुठल्याच प्रकारे माझा उद्देश म्हणजे चुकीची माहिती प्रोव्हाइड करणे हा नसतो. परंतु बऱ्याचदा मित्रांनो आपण ज्या पुस्तकाचा संदर्भ घेत असतो त्यामध्येच मुळात चुकी असते मित्रांनो. तर आपण त्यामध्ये आणि मित्रांनो व्हिडिओ हा फर्स्ट टाईमच आपण जास्तीत जास्त रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कुठंतरी चुका होण्याची शक्यता असते. म्हणून मित्रांनो तुम्हाला जर अशा प्रकारची कुठल्याही प्रकारे जर चूक आढळून आली तर प्लीज कमेंट करत चला, जेणेकरून मी ती कमेंट पिन करत जाईल. मित्रांनो माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि चूक मान्य करायला मित्रांनो काहीच हरकत नाही.
म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तर कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न जर चुकीचा वाटला तर कमेंट करायची आहे, जेणेकरून तुमच्याबरोबर तुमच्या मित्राचा सुद्धा फायदा होईल. तसेच मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे की एकात्मिक ग्रामीण विकास योजना ही कशा करता आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे की जे काही एकात्मिक ग्रामीण विकास योजना आहे हे कशासाठी आहे, तर एक म्हणजे गरिबांना उत्पादक साधने व कौशल्य हस्तांतरित करणे आणि दुसरं म्हणजे स्वयंरोजगार निर्माण करणे. मित्रांनो, या दोन उद्देशाकरता जे काही एकात्मिक ग्रामीण विकास योजना आहे हे सुरू करण्यात आली आहे. तसेच मित्रांनो, उत्पादक साधने व कौशल्य हस्तांतरित करणे तसेच स्वयंरोजगार निर्माण करणे हे आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच सन 2007मध्ये कोणत्या अन्नधान्याचा समावेश करून अन्न सुरक्षा अभियानाची सुरुवात झाली, तर त्याचे उत्तर आहे भात आणि गहू. तसेच राष्ट्रीय बांबू मिशन 2006-07मध्ये एक सोडून इतर उद्दिष्टांसमावेश सुरू करण्यात आले. ते एकमेव उद्दिष्ट ओळखा, तर त्याचे उत्तर आहे बांबूच्या सर्व प्रजातींच्या उच्च प्रतीच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन. तसेच मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे परिस्थितीच्या वैशिष्ट्यांनुसार विशेष वनवृक्षांच्या जीवनवृत्ताचा आणि जैव वैशिष्ट्यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्रास काय म्हणतात, तर त्याला वनवृक्ष शास्त्र असे म्हणतात. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007-08मध्ये सुरू करण्यात आली. तसेच किसान क्रेडिट कार्ड योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट 1998 पासून करण्यात येत आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच भारतीय शेती संशोधन मंडळ खालील विषयांसाठी उपक्रम आयोजित करते, तर कशासाठी, एक म्हणजे फलोत्पादन आणि दुसरं म्हणजे पशुविज्ञान याकरता. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच भरपूर कृषी उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली तर उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार किंमत निश्चित करत असते. तर मित्रांनो, कोणती करत असते, तर किमान आधारभूत ही जी काही किंमत असते हे निश्चित करत असतील, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद कोणत्या रोजी अस्तित्वात आली असून पुणे येथे त्याचे मुख्यालय आहे. तर मित्रांनो, 1984मध्ये जी काही महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आहे हे अस्तित्वात आली होती. तर मित्रांनो, याचं जे काही मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे. तसे मित्रांनो, नॅशनल व्हायरोलॉजी सेंटरचे जे काही मुख्यालय हे सुद्धा पुणेलाच आहे. तसे मित्रांनो, जे काही सिम्बोसिस कॉलेज आहे हे सुद्धा कुठं लोकेटेड आहे, तर त्याचे उत्तर आहे पुणे. तसेच निर्वाह शेती म्हणजे ज्यालाच आपण सबसिस्टन्स फार्मिंगचा जवळचा अर्थ कोणता, तर मित्रांनो कुटुंबाचा तसेच मित्रांनो, निर्वाह शेती ज्यालाच आपण सबसिस्टन्स फार्मिंग म्हणतो, तर याचा जवळचा अर्थ कोणता, तर मित्रांनो कुटुंबाच्या गरजा भागविण्याच्या दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण स्वरूपाची शेती करणे म्हणजे कोणती शेती होय, तर निर्वाह शेती होय. मित्रांनो, निर्वाह या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येते की कुटुंबाच्या गरजा भागविण्याच्या दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण स्वरूपाची शेती करणे म्हणजे काय, तर कोणती शेती करणे होय, तर निर्वाह शेती करणे होय. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. निर्वाह शेती याला इंग्लिशमध्ये सबसिस्टन्स फार्मिंग असे म्हणतात. तसेच नवापूरची तुरडाळ, सोलापूरचे डाळिंब आणि वायगावची हळद ही सर्व भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्रीचा भाग आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्रीचा भाग आहे मित्रांनो. नवापूरची तुरडाळ, सोलापूरचं डाळिंब आणि वायगावची हळद लक्षात असलं पाहिजे तुमच्या. तसेच भारतातील उत्तर प्रदेश हे मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन करणारे राज्य आहे. तसेच भारतातील मध्य प्रदेश हे सर्वात जास्त प्रमाणात डाळीचे उत्पादन करणारे राज्य आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की भारतातील महाराष्ट्र हे कापसाचे प्रमुख उत्पादन करणारे राज्य आहे. तसे मित्रांनो, भारतामध्ये प्रमुख उत्पादन करणारे राज्य जर म्हटलं महाराष्ट्र आहे, बरोबर आहे. पण मित्रांनो, सर्वात जास्त कापसाचं उत्पादन घेणारं राज्य जर विचारलं तर ते गुजरात आहे. कुठल्याच प्रकारे तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे मित्रांनो. जे काही प्रश्न असते आणि वाक्यरचना असते याच्यावरून तुम्हाला उत्तर द्यायचे असते, म्हणून काळजीपूर्वक वाक्य वाचणे हे महत्त्वाचे आहे मित्रांनो. कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज होता कामा नये. या प्रश्नामध्ये असं आहे की भारतामध्ये महाराष्ट्र हे कापसाचे प्रमुख उत्पादन घेणारं राज्य आहे. म्हणजे असा सुद्धा प्रश्न विचारू शकते की महाराष्ट्रामध्ये प्रमुख उत्पादन कोणत्या पिकाचे केले जाते, तर कापसाचे केले जाते. पण जास्तीत जास्त जर उत्पादन म्हणसान कापसाचं, तर त्याचं उत्तर काय आहे, तर गुजरात आहे. सर्वाधिक जे उत्पादन आहे हे गुजरात या राज्यामध्येच कापसाचं घडून येत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसे मित्रांनो, जे काही कापसाचं जे काही संशोधन केंद्र आहे हे नागपूर या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहराला सिल्वर सिटी म्हणून ओळखण्यात येते, तर त्याचे उत्तर आहे खामगाव. बुलढाणा या जिल्ह्यातील हे शहर आहे. लक्षात असू द्या. तसे मित्रांनो, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर हे लोकेटेड आहे. लक्षात असलं पाहिजे तुमच्या. तसेच अन्नधान्य किमती आयोगाच्या जागी कृषी मूल्य व किमती आयोग
आला. तसेच मित्रांनो बुलढाणा जिल्हा आला लक्षात, तर सिंधुदुर्ग या ठिकाणी तसेच मित्रांनो जो काही सिंदखेड राजा आहे, जिजामातेचं जे काही माहेर आहे मित्रांनो, हे सुद्धाच जिजामातेचं जन्मस्थळ आहे मित्रांनो, हे सुद्धा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोकेटेड आहे. सिंदखेड राजा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बुलढाणा जिल्ह्याचा कुठंतरी उल्लेख आला, त्यामुळे मी हे तुम्हाला सर्व सांगत आहे. तसेच वीज पुरवठ्यासाठी दिलेले अर्थसहाय्य ही राज्य सरकारची काय आहे, तर जबाबदारी आहे, लक्षात असले पाहिजे तुमच्या. तसेच खतांसाठी दिलेल्या अर्थसहाय्याने एक उद्दिष्ट म्हणजे खतांच्या उद्योगांकडे अधिक भांडवल आकर्षित करणे होय. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की जलसिंचनासाठीच्या अर्थसहाय्यामुळे कालव्याच्या पाण्याच्या झालेल्या कमी किमती हे भूपृष्ठ पाण्याच्या अकार्यक्षम वापरासाठी कारणीभूत आहे. तसेच शेंगवर्गीय पिकांव्यतिरिक्त सर्व तृणधान्य पिकांसाठी उपयुक्त सिद्ध झालेले हे जीवाणू असहजीवी पद्धतीने आपले कार्य करतात. तर ॲझोटेबॅक्टर हे जीवाणू करत असतात. तसेच रिकामी जागेच्या शिफारशीने कृषी मूल्य आणि किमती आयोग अस्तित्वात आले. तर मित्रांनो अन्नधान्य किंमत समितीच्या शिफारशीने कृषी मूल्य आणि किमती आयोग हे अस्तित्वात आले आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेत विचारू शकता की जे काही कृषी मूल्य आणि किमती आयोग आहे हे कोणाच्या शिफारशीने अस्तित्वात आले, तर त्याचे उत्तर आहे अन्नधान्य किंमत समिती. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात असलं पाहिजे तुमच्या. तसेच यानंतर प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी मृदा आरोग्य पत्रिका या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते कोणत्या रोजी राजस्थान येथे करण्यात आला, तर त्याचे उत्तर आहे 19 फेब्रुवारी 2015. तसे मित्रांनो असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की मृदा आरोग्य पत्रिका या योजनेचा जो काही शुभारंभ आहे कोणाच्या हस्ते करण्यात आला, तर माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. कधी करण्यात आलेला आहे, तर 19 फेब्रुवारी 2015. आणि कोणत्या राज्यातून सुरुवात करण्यात आली आहे, तर राजस्थान या राज्यातून करण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, म्हणून कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज न होता तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि मित्रांनो जे काही प्रश्नांची संख्या आणि मित्रांनो प्रश्नांची काठिण्य पातळी तुम्हाला जर मनापासून आवडत असेल तर मनापासून या व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला. कुठल्याच प्रकारे मित्रांनो तुमचा टाइमपास हा आपण करत नसतो आणि करणार सुद्धा नाही. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच अपेडा या संस्थेचे प्रमुख कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर त्याचे उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे भारतात असेंद्रिय शेती प्रणालीत घट करण्यासाठी केलेल्या सेंद्रिय शेतीच्या वर्गीकरणात कोणत्या शेतीचा समावेश होतो, तर त्याचे उत्तर आहे शुद्ध सेंद्रिय शेती. तसेच एकात्मिक हरित क्रांती शेती. तसे मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे की जीवन व सातबारा या कोणत्या धान्याच्या जाती आहेत, तर हरभरा याच्या जाती आहेत. मित्रांनो हरभऱ्याच्या कोणकोणत्या जाती आहेत लक्षात असू द्या, एक म्हणजे जीवन आणि दुसरं म्हणजे सातबारा. तसे मित्रांनो विशाल आणि विजय ह्या सुद्धा हरभऱ्याच्या जाती आहेत, लक्षात असलं पाहिजे तुमच्या. जीवन आणि सातबारा हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तसे मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे की TT6 व TT10 या कोणत्या कडधान्याच्या कडधान्याच्या जातीवर मित्रांनो तसेच मित्रांनो बोलगाड हे कशाची जात आहे, तर मित्रांनो बोलगाड बीटी हे जे काही जात आहे हे कापसाची जात आहे, लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी तयार केलेले हेलिओकिल हे काय आहे, तर त्याचे उत्तर आहे जैविक कीटकनाशक आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तसेच राज्यातील खतांच्या वापरात प्रतिवर्षी सातत्याने वाढ होत आहे, तथापि राज्यातील निरनिराळ्या जिल्ह्यांतील खत वापरात फार मोठी तफावतही आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच राज्यातील जवळजवळ किती टक्के शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे, तर त्याचे उत्तर आहे 83. तसेच निळे हिरवे शेवाळ भात पिकासाठी सर्वोत्तम व स्वस्त खत गणले जाते. या शेवाळात हेक्टरी किती किलोग्रॅम इतके नत्र स्थिर करण्याची क्षमता आहे, तर त्याचे उत्तर आहे 25 ते 30 किलोग्रॅम इतके नत्र. तसे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला 2 ते 3 वेळा वाचायचा आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे की निळे हिरवे शेवाळ भात पिकासाठी सर्वोत्तम व स्वस्त खत गणले जाते. या शेवाळात हेक्टरी 25 ते 30 किलोग्रॅम इतके नत्र स्थिर करण्याची क्षमता आहे. तसेच मित्रांनो भात पिकामध्ये कोणतं जे काही कीड आहे हे दिसून येते, तर नाकतोडा प्रकारची जी काही कीड आहे हे दिसून येत असते. तसे मित्रांनो नाकतोड्याच्या नियंत्रणासाठी जे काही बेंडूक आहे हे भात शेतीमध्ये सर्वात जास्त दिसून येतात. तसेच मित्रांनो भात शेतीमध्ये उत्सर्जित होणारा जो काही वायू आहे तो कोणता आहे, तर तो आहे मिथेन. आणि मिथेनला कोणता वायू म्हणून ओळखण्यात जाते, तर मित्रांनो मार्स गॅस म्हणून ओळखण्यात येते. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की इसिनिया फेटिडा ही कोणत्या सजीवाची एक जात आहे, तर त्याचे उत्तर आहे गांडूळ. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न.
तसेच शेतीच्या दृष्टीने गांडुळाच्या असलेल्या उपयुक्तेचे वर्णन रिकामी जागा या धार्मिक ग्रंथातही आले आहे, तर त्याचे उत्तर आहे ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी या धार्मिक ग्रंथामध्ये शेतीच्या दृष्टीने गांडुळाची जी काही उपयुक्तता आहे याचे वर्णन केलेले आहे मित्रांनो ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये. तसे मित्रांनो, ज्ञानेश्वरीलाच आपण भावार्थ दीपिका या नावाने सुद्धा ओळखण्यात येते. तसे मित्रांनो, भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी याचे जे काही लेखक आहेत हे कोण आहेत, तर संत ज्ञानेश्वर महाराज हे आहेत. मित्रांनो, वयाच्या 14व्या वर्षी यांनी थोडं कन्फ्युजन आहे, वयाच्या कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, यानंतरचा प्रश्न बघण्या अगोदर आपण थोडीशी ऑफर जाणून घेऊया. तुमच्यासाठी स्पेशल ऑफर अशी भन्नाट अशी ऑफर घेऊन आलेलो आहे. स्क्रीनवरती सर्वच्या सर्व जे काही नोट्स दिसत आहेत मित्रांनो, तर तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये दिसणार आहेत. हे नोट्स आपल्या ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर 7700062453 या नंबरवर पेमेंट करून जो काही स्क्रीनशॉट आहे हा व्हॉट्सअपला पाठवायचा आहे, जेणेकरून 10 मिनिटाच्या आत हे जे काही नोट्स आहे मित्रांनो हे तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जातील. मित्रांनो, व्हॉट्सअपवरती तुम्हाला नोट्स पाठवल्यानंतर याचे जे काही प्रिंटआउट आहे ते तुम्ही काढू शकणार आहे. म्हणून कुठल्याच प्रकारे टाईमपास न करता तुम्हाला काय करायचं आहे, तर या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे मित्रांनो. 100 रुपयामध्ये मित्रांनो हे जे काही 100 रुपये ऑफर आपण ठेवलेली आहे, कुठेतरी आपल्याला लाईव्ह स्वरूपात येता यावं. आणि मित्रांनो, आपली मजबुरी आहे का आपण हे जे काही कृषी घटक आहे हे याच्यावरती घेत आहे लॅपटॉपवरती. कुठंतरी डिस्क्रिप्टिव्ह मेथडने तुम्हाला शिकवण्याची इच्छा आहे आणि मॅथ हा विषय शिकवण्याचा इच्छा आहे मित्रांनो. आपला शिकवण्याचा म्हणजे टीचिंग स्टाईलचा जो विषय आहे मित्रांनो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला अतिशय म्हणजे आवड आहे मित्रांनो, तो विषय आहे मॅथ. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आउट ऑफ गुण मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याकरता मित्रांनो हे जे काही नोट्स आहे तुम्हाला परचेस करायचे आहे मित्रांनो. जवळजवळ जर 1000 जरी मुलांनी ही जी काही नोट्स आहे परचेस जर केली तर आपण लाईव्ह या स्वरूपामध्ये येऊ शकतो. त्याकरता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, जास्तीत जास्त या नोट्सचा फायदा घ्यायचा आहे आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करायचा आहे. तसे मित्रांनो यानंतरचा प्रश्न जाणून घेऊया आपण. मित्रांनो, आपण जे काही रिअल फॅक्ट असतात ते सांगत असतो. फापट पसारा किंवा खोट्या गोष्टी सांगणे आपल्या तत्वामध्ये बसत नाही. आणि मित्रांनो, कुठल्याच प्रकारची संकुचित वृत्ती न ठेवता आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये जे काही कामाच्या गोष्टी आहेत हे सर्वच्या सर्व फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मित्रांनो तुमची पण एक जबाबदारी बनते की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करणे आणि मित्रांनो हे जे काही नोट्स आहे हे परचेस करणे. तसेच यानंतरचा की राज्यात रायगड जिल्ह्यात येथे मत्स्यबीज उत्पादन केंद्र विकसित होत आहे, तर त्याचे उत्तर खोपोली या ठिकाणी. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये खोपोली या जिल्ह्यामध्ये खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये मत्स्यबीज उत्पादन केंद्र विकसित होत आहे. तसेच सुरण व हळकुंड ही कशाच्या जाती आहेत, तर हे भूमिगत खोडे आहेत. लक्षात असू दे, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. सुरण व हळकुंड हे काय आहेत, तर भूमिगत खोडे आहेत. तसेच सडक्या फळांवर वाढणारे मिवकर कोणते होय, तर कवक होय. मित्रांनो, कवक हे सडक्या फळांवर वाढणारे मिवकर आहे. लक्षात असू दे, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तसेच ठाणे जिल्ह्यात रिकामी जागा येथे कोळंबी संवर्धनाचा पथदर्शक प्रकल्प उभारला जात आहे, तर त्याचे उत्तर आहे आसनगाव. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच पशु पैदास कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीरित्या व्हावी या उद्देशाने 2003च्या अखेरीस रिकामी जागा येथे महाराष्ट्र पशुधन मंडळाची स्थापना करण्यात आली, तर मित्रांनो अकोला या ठिकाणी. मित्रांनो, अकोला या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र भूषण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. कधी करण्यात आली आहे, तर 2003 मध्ये. तसेच मित्रांनो कशासाठी करण्यात आली आहे, तर पशु पैदास या कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीरित्या करण्यात यावी या उद्देशाने करण्यात आली आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच ब्लास्ट व BLB रोगास प्रतिकार करणाऱ्या भाताच्या रिकामी जागा या जाती राज्यात प्रचलित आहेत, तर एक आहे PKV मकरंद आणि दुसरा आहे PKV गणेश. मित्रांनो, PKV मकरंद आणि PKV गणेश ह्या ब्लास्ट व BLB रोगास प्रतिकार करणाऱ्या भाताच्या जाती आहेत. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. असा प्रश्न विचारू शकता की भातावरती कोणकोणते रोग प्रतिकार असतात, तर ब्लास्ट आणि BLB असतात. आणि मित्रांनो याकरता भाताच्या आणखी कोणत्या जाती लक्षात ठेवायच्या तुम्हाला, एक म्हणजे PKV मकरंद आणि दुसरं म्हणजे PKV गणेश. हे सर्वच्या सर्व दोन्ही जाती भाताच्या असू द्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्येच नाही तर संपूर्ण सिरीजमध्ये जो काही आपण प्रश्न संग्रह घेतलेला आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहे. म्हणून कुठल्याच प्रकारे व्हिडिओला स्किप न करता बघायचे आहे. आणि मनापासून जर व्हिडिओ आवडत असेल तर फक्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे.
आणि मित्रांनो, चॅनलच्या विकासासाठी जर मदत करायची असेल तर कुठंतरी ही जी काही PDF आहे हे तुम्हाला परचेस करायचे, जेणेकरून यानंतर तुम्हाला गणितातली खास मजासुद्धा कळेल. तसे मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे की राष्ट्रीय वन नीती कोणत्या वर्षी ठरविण्यात आली, तर त्याचे उत्तर आहे 1988. तसेच कोणते कोरडवाहू फळझाड क्षारयुक्त अल्कलीधर्मी मृदेमध्ये चिबड म्हणजे सॅलिन अल्कलाईन जमिनीवर चांगल्या प्रकारे वाढते, तर त्याचे उत्तर आहे आवळा. तसेच थायरम हे काय आहे, तर एक प्रकारचे बुरशीनाशक आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या या जातीच्या शेळीमध्ये जुळे तिळे होण्याचे प्रमाण असते. तर मित्रांनो, जे काही उस्मानाबादी शेळीची जात आहे यामध्ये जुळे तिळे होण्याचे प्रमाण हे जास्त असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच उस्मानाबादी ही जी काही शेळीची जात आहे हे मांसासाठी प्रसिद्ध आहे, हे पण लक्षात असू द्या. तसेच प्रचलित कृष्णा नदी पाणी निवाड्यानुसार कृष्णा खोऱ्यातील पाण्यापैकी रिकामी जागा इतके पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला आले, तर त्याचे उत्तर आहे 666 TMC. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच भारतातील पशुधन क्षेत्राने मुख्य व दुय्यम स्वरूपात सुमारे किती व्यक्तींना रोजगार पुरवला आहे, तर त्याचे उत्तर आहे 2.05 कोटी. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे. तसेच कोणते कोल्हापूर बंधाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणून गणता येणार नाही, तर त्याचे उत्तर आहे हे विशेषतः मोठ्या नद्यांवर बांधले जातात. तसेच मित्रांनो, हे विशेषतः मोठ्या नद्यांवर बांधले जातात, हे जे काही वैशिष्ट्य आहे मित्रांनो हे कोल्हापूर बंधाऱ्याच्या बाबतीमध्ये खोटे आहे, लक्षात तुम्हाला. तसेच जमिनीचा प्रकार, पर्जन्यमान, उष्णतामान व जलसंपत्ती यांचा एकत्रित विचार करता नियोजन आयोगाने राष्ट्रीय स्तरावर किती कृषी हवामान संभाग दर्शविले आहेत, तर त्याचे उत्तर आहे 13. मित्रांनो, 13 कृषी हवामान संभाग हे दर्शविले आहेत. कशावरून, तर जमिनीचा प्रकार, पर्जन्यमान, उष्णतामान व जलसंपत्ती यांचा एकत्रित विचार करून नियोजन आयोगाने राष्ट्रीय स्तरावर दाखवलेले आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 2 ते 3 वेळा हा प्रश्न तुम्हाला वाचायचा आहे, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तसेच महाराष्ट्रात पिकांखाली असलेल्या एकूण क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पीक गटाखाली आहे, तर त्याचे उत्तर आहे तृणधान्य. तसेच अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न बघूया आपण. फलकृषी विज्ञानास किंवा फळपीक लागवड संवर्धन यांच्या अभ्यासशास्त्रात कोणती संज्ञा आहे, तर त्याचे उत्तर आहे पोमोलॉजी. मित्रांनो, जे काही पोमोलॉजी आहे हे फलकृषी विज्ञानास किंवा फळपीक लागवड संवर्धन यांच्या अभ्यासशास्त्रात उपयुक्त आहे. मित्रांनो, कोणत्या शास्त्रामध्ये फळांचा अभ्यास केला जातो, तर त्याचे उत्तर आहे पोमोलॉजी. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असलं पाहिजे. तसे मित्रांनो, रेशीमच्या किड्यांचा जो काही अभ्यास आहे हा कशामध्ये केला जातो, तर सेरिकल्चर यामध्ये केला जातो. तसे मित्रांनो, ओलेरिकल्चरमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे कामाने. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की भाजीपाला लागवडीशी संबंधित असलेल्या उद्यानशास्त्राच्या शाखेस कोणती संज्ञा आहे, तर त्याचे उत्तर आहे हॉर्टिकल्चर. मित्रांनो, भाजीपाला लागवडीशी संबंधित असलेल्या उद्यानशास्त्राच्या शाखेस हॉर्टिकल्चर म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे. हॉर्टिकल्चरमध्ये भाजीपाला लागवडी संबंधित जो काही अभ्यास आहे हा केला जात असतो, लक्षात ठेवायचे तुम्हाला. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, आम्लधर्मीय जमिनी यांच्या निचऱ्यामुळे तयार होतात, तर काय तयार होतात, चुना, सोडियम, मॅग्नेशियम आणि पलाश. मित्रांनो, चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पलाश हा कशाच्या निचऱ्यामुळे तयार होतो, तर आम्लधर्मीय जमिनीच्या निचऱ्यामुळे होत असतो, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने कशाच्या यशवंत या वाणाची ऊती संवर्धनाद्वारे अभिवृद्धी केली, तर त्याचे उत्तर आहे निलगिरी. मित्रांनो, निलगिरी या पिकाचे जे काही वाण आहे ते कोणते आहे, तर यशवंत आहे, लक्षात ठेवायचे आहे. आणि हे कोणी विकसित केलेले आहे, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी केलेले आहे. असा सुद्धा प्रश्न विचारू शकता की जे काही महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे हे कुठचे आहे, तर राहुरी या ठिकाणचे आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच वसंतराव नाईक विद्यापीठ कुठचे आहे मित्रांनो, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच सन 1830 ते 1845 या काळात इंग्लंड, आयर्लंड व युरोपच्या बऱ्याच भागात बटाटा पिकावर कोणत्या रोगाने मोठे थैमान घातले होते, तर त्याचे उत्तर आहे बटाट्यावर उशिरा येणारा खैरा. मित्रांनो, बटाट्यावर उशिरा येणारा खैरा म्हणजेच करपा हा जो काही रोग आहे याने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले होते. कधी, तर सन 1830 ते 1845 या काळामध्ये. कोठे मित्रांनो, तर इंग्लंड, आयर्लंड आणि युरोपच्या बऱ्याच भागामध्ये. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. तसेच पावसाळ्यात खोल सागरातील मासेमारी बंद असते, कारण काय, तर जोरदार मोसमी वारे व अशांत समुद्र यांमुळे खोल सागरात जाणे धोक्याचे असते, यामुळे. लक्षात ठेवायचा आहे, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत
कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य व्यवसाय महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचे उत्तर आहे रत्नागिरी या ठिकाणी. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की कोणती फळे झाडावरून तोडल्यानंतर परंतु विक्रीपूर्वी विकवली जातात? तर त्याचे उत्तर आहे आंबा व केळी. तसेच रायवळ आंबा या शब्दाचा कोणता अर्थ योग्य आहे? तर त्याचे उत्तर आहे कुठेतरी कोय पडून निसर्गतः वाढलेला आंबा, म्हणजेच रायवळ आंबा. लक्षात ठेवा, रायवळ आंबा आपण कशाला म्हणतो? तर कुठेतरी कोय पडून निसर्गतः वाढलेला आंबा म्हणजेच काय? तर रायवळ आंबा. लक्षात ठेवायचा आहे, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कावतजी पटेल, अमीनरूस, मलगोवा आणि अल्फान्जो ह्या कोणत्या फळाच्या विविध जाती आहेत? तर त्याचे उत्तर आहे आंबा. मित्रांनो, अल्फान्जो हा कोणत्या जिल्ह्यामध्ये विशेषतः याचे उत्पादन घडून येत असते? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. मित्रांनो, आंब्याच्या कोणकोणत्या जाती अतिशय महत्त्वपूर्ण आहेत? तर एक आहे कावतजी पटेल, दुसरं अमीनरूस आणि मलगोवा. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तसेच भिरूड हा जो काही किडा आहे हा कोणत्या फळात सर्वात भयंकर शत्रू समजला जातो? तर त्याचे उत्तर आहे आंबा. मित्रांनो, आंब्यामध्ये जो काही भिरूड किडा आहे हा दिसून येत असतो. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच द्राक्षासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर सांगली आहे. द्राक्षासाठी नाशिक. मित्रांनो, कुठंतरी या प्रश्नाला कन्फ्युजन आहे. याचे जे काही उत्तर आहे तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे की नाशिक आहे की सांगली आहे द्राक्षासाठी प्रसिद्ध जिल्हा. तसेच सुपारीची लागवड समुद्रकिनाऱ्यापासून फार दूर अंतरापर्यंत होऊ शकत नाही, कारण सुपारी उष्ण व दमट हवामानातील पीक आहे. तसेच कार्बन ग्रामन म्हणजे काय? कशामध्ये कार्बनचे प्रमाण वाढविणे? तर मृदा व हिरवळ यामध्ये कार्बनचे प्रमाण वाढवणे म्हणजेच कार्बन ग्रामन होय. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच भात संशोधन संस्था कर्जत, खोपोली, रत्नागिरी येथे स्थापन केले गेले आहेत. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये वर्षात भारताची 3 पिके घेण्यात येतात. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. स्ट्रॉबेरी हे फळ महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पिकते? तर त्याचे उत्तर आहे महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी स्ट्रॉबेरी हे फळ महाराष्ट्रात मोठ्या ठिकाणी पिकत असते. तसेच कोणता देश सन 2024मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप आयोजित करणार आहे? तर त्याचे उत्तर आहे श्रीलंका. तसेच मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे कोणते उद्देश भारतातील हरित क्रांतीचे आहेत? तर एक म्हणजे कृषी उत्पादन व उत्पादकतेतील घट कमी करणे, दुसरं वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याच्या गरजा भागविणे, तिसरं औद्योगिकीकरणासाठी आवश्यक कच्च्या मालाची वाढती गरज भागविणे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तसेच भारतामध्ये प्रमुख शेतमालाच्या किमान आधारभूत किमती कशाच्या शिफारशीद्वारे आधारे जाहीर केल्या जातात? तर त्याचे उत्तर आहे CACP. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसे मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे की अपेडा या पदार्थाच्या निर्यात वाढीसाठी व विकासाची जबाबदारी घेते. कोण घेत असते? लक्षात असू द्या, अपेडा रिकामी जागा या पदार्थाच्या निर्यात वाढीसाठी व विकासासाठी जे काही जबाबदारी आहे हे घेत असते. तर मित्रांनो, कोणत्या पदार्थाची घेत असते? लक्षात असू द्या, एक म्हणजे फळे, दुसरं भाजीपाला व त्यांचे पदार्थ, तिसरं दुग्धजन्य पदार्थ, तसे मद्य व अमद्यजन्य शीतपेय. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत. तसेच मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच. तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहे तो अतिशय अमूल्य असा आहे. मित्रांनो, शब्दामध्ये व्यक्त करण्यात येत नाही आहे तो जो काही प्रतिसाद तुम्ही मला देत आहे. फक्त मित्रांनो, हा जो काही प्रतिसाद आहे हा नेहमी असाच राहू द्या अशी आशा ठेवतो आणि आजचं व्हिडिओ लेक्चर येथेच थांबवतो. धन्यवाद.